सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. सांगली जिल्हा परिषद निवडणूक 2026 मुचंडी गटात कमळाचीच लाट. गावोगावी फक्त रमेश देवर्षी यांची चर्चा. सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषद अंतर्गत मुचंडी गट येथे राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. निवडणूक लढत अत्यंत टाईट होत असतानाच प्रचारापेक्षा कार्यकर्त्यांनी केलेल्या सामाजिक कामाची चर्चा गावोगावी केंद्रस्थानी आली आहे. या पार्श्वभूमीवर कमळाचीच लाट स्पष्टपणे जाणवत असून मतदारांमध्ये रमेश देवर्षी यांच्याबाबत सकारात्मक चर्चा रंगताना दिसते. वळसंग येथील श्री केंचराया मंदिर परिसरात आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने मतदारांचा थेट संवाद साधला गेला. या कार्यक्रमानंतर स्थानिक राजकीय समीकरणात बदल झाल्याचे संकेत मिळत असून घराघरातून उमटणारा प्रतिसाद निवडणुकीची दिशा ठरवणारा ठरत आहे. मुचंडी गटात भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात केवळ सभा मेळावे न राहता घराघरात जनसंपर्क, छोटेखानी बैठका, संवाद यात्रा यावर भर देण्यात येत आहे. पाणी टंचाई, रस्ते, आरोग्य सुविधा, वीज पुरवठा, शेतकरी प्रश्न तसेच महिलांचे प्रश्न या स्थानिक मुद्द्यांवर गेल्या काही वर्षात केलेल्या कामाचा उल्लेख मतदार स्वतःहून करत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाही भाजप कार्यकर्ते सामाजिक कार्य, विकास कामांची माहिती आणि भविष्यातील नियोजन याच मुद्द्यांवर ठाम राहिले आहेत. यामध्ये गरजू कुटुंबांना आरोग्य सेवा व शासकीय योजनांची मदत, शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ते, शेती रस्ते व पाणी पुरवठ्यासाठी केलेला पाठपुरावा, महिलांसाठी स्वयंरोजगार व बचत गटांना प्रोत्साहन, युवकांसाठी क्रीडा साहित्य, मार्गदर्शन व रोजगार संदर्भातील मदत, आपत्ती व अडचणीच्या काळात तात्काळ मदतीची भूमिका या कामामुळे कार्यकर्त्यांविषयी मतदारांमध्ये विश्वास निर्माण झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. राजकीय जाणकारांच्या मते यंदा मुचंडी गटात व्यक्तीपेक्षा कार्यपद्धती आणि सामाजिक बांधिलकीला अधिक महत्त्व मिळत आहे. त्यामुळे निवडणूक जरी चुरशीची असली तरी जमिनीवर सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्याची बाजू भक्कम होताना दिसत आहे. प्रचार दौऱ्यांना मिळणारी उपस्थिती, घराघरातून मिळणारा प्रतिसाद आणि मतदारांमधील सकारात्मक चर्चा पाहता शेवटच्या टप्प्यात कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान मतदानाबाबत जनजागृतीवरही भर देण्यात येत असून नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन सर्व स्तरातून करण्यात येत आहे. मुचंडी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात बदललेल्या समीकरणामुळे आणि कार्यकर्त्यांच्या सामाजिक कामामुळे ही निवडणूक अधिकच लक्षवेधी ठरत असून निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.